दिनांक 19 जून म्हणजे कालपासून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील 154 पोलीस शिपाई आणि 59 चालक पोलीस शिपाई या रिक्त जागांसाठी पोलीस भरती आणि शारीरिक चाचणी सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक दिवशी 1400 उमेदवार असे या भरती प्रक्रियेसाठी बोलवलेले आहेत। काल एकूण 1400 पैकी 930 उमेदवार हे हजर झाले होते। त्यापैकी 730 उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडलेली आहे। आज देखील 1400 पैकी 918 उमेदवार हे भरतीसाठी हजर झालेले आहेत। त्यापैकी 740 उमेदवारांची मैदानी चाचणी आता संपत आलेली आहे। जे उमेदवार पोलीस भरतीसाठी परजिल्ह्यातून कोल्हापूर शहरामध्ये येतात परंतु त्यांची कुठली राहण्याची व्यवस्था या शहरामध्ये नसते, असे उमेदवार बऱ्याच वेळा बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, फुटपाथ असेल अशा ठिकाणी एक रात्री मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी येतात। तर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था देखील पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। पोलीस परेड ग्राउंड ज्या ठिकाणी मैदानी चाचणी होते त्याच्या शेजारीच अलंकार हॉल या ठिकाणी या उमेदवारांची रात्री राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, जेवणाची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उमेदवारांना याबाबत माहिती मिळावी म्हणून तसे प्रसिद्धी फलकही बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, महत्त्वाचे चौक असतील असे कोल्हापूर शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जी रात्रगस्तीसाठी आमची वाहनं नेमली जातात त्या वाहनातील अधिकारी व कर्मचारी यांना देखील कळवलेलं आहे की रात्रगस्ती दरम्यान जर असे उमेदवार आपल्याला कुठे फुटपाथवर आढळले तर त्यांना अलंकार हॉल या ठिकाणी आणावं व त्यांची राहण्याची व्यवस्था करावी।